तर नमस्कार शेतकऱ्यांनो, मला कमेंट बॉक्समध्ये सगळे शेतकरी विचारत होतात की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी कर्जमाफी योजना होती त्याची काल पहिली यादी आली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांचं काही लोकांना थोडाफार दिलासा मिळाला शेतकऱ्यांना. मग काही असे प्रश्न होते की हा कर्ज जिल्हा बँकेचं कर्ज होता की नॅशनल बँकेचं. मग अशा काही सगळ्या गोष्टी होत्या. त्या गोष्टीमध्ये लोक मला भरपूर विचारत होते. त्यासाठी मी आज हा व्हिडिओ आपल्यासाठी आणला. या सर्व प्रश्नाची उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, तरच आपल्याला सर्व गोष्टी कळेल काय गोष्ट आहेत काय नाही. तर नमस्कार मित्रांनो, काल सरकारने 17 लाख शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी यादी जाहीर केली होती आणि एकूण त्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार होतं. पण आता प्रश्न असा आहे की सरकारला कसं कळलं की तुम्ही कर्ज घेतले, कोणती बँक पात्र आहे, नाव यादीत आलं तर काय करायचं, आज आपण बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z सगळी माहिती सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि बघा मित्रांनो, बऱ्याच लोकांना गैरसमज होता की कर्जमाफी म्हणजे नेमकं काय, सरकार तुम्हाला पैसे देतं का हातामध्ये. समजा तुम्ही बँकेतनं 1,50,000 रुपयाचं पीक कर्ज घेतलं होतं आणि ते थकलं होतं. सरकार थेट तुमच्या बँकेमध्ये 1.5 लाख रुपये रक्कम आणि व्याज भरून टाकतं. त्यानंतर बँक तुम्हाला तुमचं कर्ज माफ झालं असं लेटर देत असतं. असं त्यालाच म्हणतं कर्जमाफी. आणि महत्त्वाचं म्हणजे पीक कर्जासाठी आहे. आणि समजा तुम्ही जर ट्रॅक्टर कर्ज घेतला असेल, व्यवसायासाठी कर्ज घेतला असेल, हे गोष्टी माफ होत नसतात. फक्त तुमचं KCC म्हणजे किसान क्रेडिट कार्ड अल्पमुदतीचं पीक कर्ज असतं, त्याच्यासाठी सरकार तुम्हाला कर्जमाफी देत असतं. त्याला आपण क्रॉप लोन म्हणतात. म्हणजे ते कर्ज पीक कर्जच पाहिजे फक्त. आणि सरकारला ते कळतं कसं शेतकरी आहात का नाही, हा मोठा प्रश्न आहे. कारण यामध्ये देखील फ्रॉड भरपूर झालं. आम्ही कोणाला सांगितलं नसतं. म्हणजे सरकारला कसं कळतं, कारण हे डिजिटल डेटा असतं लिंकिंग. सरकारकडे 4 गोष्टी एकत्र होत असतात. बँकेचा डेटा असतो, SBI, BOI, जिल्हा बँक, ग्रामीण बँक, हा सगळ्या बँका तुमच्याकडे कुठल्या सेक्शनचं कर्ज असतं, म्हणजे कोणचं पीक कर्ज असतं ते थकीत असतं, याची यादी सरकारला ते डायरेक्टली पाठवत असतात. म्हणजे बँकेकडनं ते सरकारकडे जात असतात. आधार लिंक, तुमचं बँक खातं आधारला लिंक आहे का, 7/12/8 तलाठी कार्यालयाकडनं जमीन तुमच्या नावावर आहे का, याची माहिती देखील तिथं तपासली जाते. कृषी विभागाकडनं तुमची खरंच शेती करता का याची खात्री ते पाहिली गेली जात असते. म्हणूनच तेव्हा तुम्ही बँकेमध्ये कर्ज घेता तेव्हा आधार, पॅन, 7/12, मोबाईल नंबर सगळं मागत असतात. हे सगळं एकमेकांना जोडलेलं असतं. यामध्ये पात्रतेचे 5 नियम असतात. कारण 2026चे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही 5 अटीवर होती. नियम 1 होता की तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी असायला पाहिजे. आणि नियम 2, कर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पाहिजे होतं. त्यानंतर घेतलेलं कर्ज चालणार नाही. जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत कर्ज माफ होईल. तुमचं 5 लाख असेल तर 2 लाख माफ होईल, 3 लाख तुम्हालाच भरावे लागतील. फक्त नॅशनल बँक का जिल्हा बँक, ग्रामीण बँक, पतसंस्था, प्रायव्हेट फायनान्स पात्र नाहीत. फक्त जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्ही पात्र नाही, असा विषय असतो. म्हणजे पुढच्या वेळेला कर्ज घेताना काय काळजी घ्यावी लागते. बरेच शेतकरी विचारतात की पुढच्या वेळी माफी मिळावी म्हणजे KCC काढावं लागतं. कारण किसान क्रेडिट कार्ड यालाच प्राधान्य मिळतं. ते कार्ड काढल्याशिवाय तुम्हाला शेतकरी म्हणून ओळखपत्र असतं एक प्रकारचं, ते पीक कर्ज म्हणूनच घ्यावं लागतं. त्यासाठी व्यवसाय असं असतं. आणि सगळं लिहू नका, कारण सगळं लिंक आधार करा. म्हणजे आधार बँक खातं, मोबाईल नंबर, 7/12. एक जरी लिंक नसेल तर नाव येणारच नाही तुमचं. आणि ते वेळेवर भरू नका, हे सत्य आहे. कारण तुम्ही कर्ज घेतल्यानंतर तुम्ही हप्त्यानुसार ते भरतात. माफीच्या वेळी तुमचं थकीत पात्र लागतं. जे थकीत असेल तर तुम्ही पात्र राहतात. त्यामुळे भरताना देखील थोडं बघत जाऊन भरत जावा. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचं नाव आहे का ते कसं बघायचं. महाकृषी गव्हर्नमेंट वेबसाईटवर जाऊन तिथं होमपेजवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना 2026 ऑप्शन दिसेल. त्यावर तुमचं जिल्हा, नाव, गाव हे निवडायचं, बँकेचं नाव निवडायचं, तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधारचे शेवटचे 4 अंक टाका. सबमिट केले की तुमचं नाव, कर्जाची रक्कम, माफ झालेली सगळं रक्कम दिसत असते. नाव नसेल तर घाबरू नका. सरकार म्हणते ना, टप्प्याटप्प्यानं 56 लाखाची यादी येणार आहे. त्यामध्ये दुसऱ्या यादीमध्ये तुमचं लवकर नाव येईल. शेवट महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा की 3 चुका करू नका. आधार बँक लिंक नाही, पीक कर्जाऐवजी दुसरं कर्ज घेतलं तर शक्यच नाही. दलालाला पैसे दिले तर ही योजना 100% फ्री आहे. कोणालाही 1 रुपया देऊ नका.
जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मनात अजून काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा, आम्ही त्या प्रत्येक कमेंटला उत्तर देईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.